सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे बाहेगव्हाण तालुका वडवणी जिल्हा बीड दिनांक 31 डिसेंबर 2020 ते 6 जानेवारी 2021. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. मुली लग्न झाल्यानंतर आपल्या पतिराजाच्या नावानं नटतील याच्यात नवल नाही. काही मुली आपल्या लग्नाच्या अगोदरपासूनच आपल्या पतिराजाच्या नावानं नटत असतात. म्हणून काही मुली लग्नाच्या अगोदरपासूनच उखाणे पाठ करून ठेवतात. एका लग्नामध्ये मी उखाणा ऐकला होता. बाहेगव्हाणपासून वडवणीपर्यंत पेरलं लसून, ते गेले रुसून त्यांना आणलं गाढव बसून. आता अशी उखाणे सुद्धा चांगले घ्यावे. तो कोरोनाच्या काळामध्ये एका महिलेने उखाणा घेतला होता. सोनेरी हरणाचे वाकडे तिकडे पाय, सोनेरी हरणाचे वाकडे तिकडे पाय, हे आमचे कुठंच दिसत नाहीत, कोरोना झाला की काय. उखाणे सुद्धा चांगले असले पाहिजे. तो डॉक्टर साहेब, मी माझ्या लग्नामध्ये उखाणा घेतला होता. घेऊ का? मी माझ्या लग्नामध्ये उखाणा घेतला होता. वारकरी संप्रदायातील 3 वाद्य टाळ, मृदुंग आणि विणा. वारकरी संप्रदायातील 3 वाद्य टाळ, मृदुंग आणि विणा. दीपालीचं नाव घेतो रामकृष्ण हरी म्हणा. तुम्ही उखाणे सुद्धा चांगले असले पाहिजेत. मुली लग्नाच्या अगोदरपासून आपल्या पतिराजाच्या नावानं नटत असतात. एकदा जर मुलीचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर जर ती मुलगी नांदायला गेली, नांदून जर ती मुलगी आपल्या माहेरी आली, माहेरी आल्यानंतर जर मुलगी जेवायला बसली, जेवता जेवता जर त्या मुलीला गुचकी लागली आणि गुचके लागल्यानंतर जर तिच्या भावानं विचारलं, ताई कुणाची असेल का आता ही गुचकी? ती म्हणते, कोण उरलंय बाबा मला त्यांच्याशिवाय दुसरा आता? म्हणजे पहिले मेले का सगळे? नवीन काहीच नसतं, पण मुली नटतात फार. आपल्या आईला सांगते, आई उद्या की नाही माझे मिस्टर आपल्या घरी येणार आहेत, त्यांना असली चपाती अजिबात जमणार नाही बाई. असली चपाती जमणार नाही, काय कडबा खातो का तू? नवीन काहीच नसतो, पण मुली नटतात फार. आपल्या लहान्या ताईला सांगते, ताई उद्या की नाही माझे मिस्टर आपल्या घरी येणार आहेत, त्यांना असली साबण अजिबात जमणार नाही बाई. मग असली साबण जमणार नाही, काय घोड्याचा खरारा करतो तू? नवीन काहीच नसतो, पण मुली आपल्या पतिराजाच्या नावानं नटत असतात. 2 मैत्रिणी शेजारी बसल्या. माझे मिस्टर की नाही बाई, आता ती तितके ॲक्शन करून मला सांगते यायचं नाही, कारण काही वाक्य अशी असतात की ते त्या पद्धतीनं बोलले तरच ते बरे वाटतात. हे वाक्य बोलण्याकरता नाक मुरडावं लागतं, मधून थुका गिळावा लागतो. काही वाक्यच अशी असतात की ते त्या पद्धतीनं बोलले तर बरे वाटतात. समजा एखादं वाक्य आहे, राजे आम्ही असताना तुम्ही कशाला आधी लगीन कोंडाण्याचं मग रायवाच. हे जर वाक्य मी असं बोललो, राजे आम्ही असले तुम्ही काय आला आधी लगीन कोंडाण्याचं मग रायवाच, हे जर वाक्य असं बोललं तर चालेल का? अरे हे जर वाक्य बोलायचं असेल तर माणसाचा आवाज तसा पहाडी आवाज लागतो. तसा माझा पहाडी आवाज नाही, परंतु मी प्रयत्न करेल हे वाक्य माणसानं कसं बोलावं. राजे आम्ही असताना तुम्ही कशाला आधी लगीन कोंडाण्याचे आणि मग रायवाचे. असं जर म्हटलं तर थोडंसं बरं वाटेल. आणि हेच जर वाक्य मी असं बोललो, राजे आम्ही असं तुम्ही काय आधी लगीन कोंड, म्हणजे काही वाक्य अशी असतात की दादा ते वाक्य त्या पद्धतीनं बोलले तर बरे वाटतात. त्या मैत्रिणी शेजारी बसल्यानंतर एकीमेकीला म्हणू लागल्या, बाई माझे मिस्टर की नाही बाई फारच हुशार. ती म्हणते कसं काय? कधी म्हणते माझ्या मिस्टरने लिहिलेलं पत्र ना कुणालाच वाचता येत नाही. आता सरळ सांग ना, कोणालाच वाचता येतं, पण ॲक्शन करून म्हणते माझ्या मिस्टरने लिहिलेलं पत्र ना कुणालाच वाचता येत नाही. ती दुसरी मैत्रीण म्हणते, अगं तुझ्या मिस्टरपेक्षा तर माझे मिस्टर हुशारच दिसायलेत. ती म्हणते कसं काय? अगं ती म्हणते तुझ्या मिस्टरने लिहिलेलं पत्र तरी कोणालाच वाचता येत नाही, पण माझ्या मिस्टरने लिहिलेलं पत्र त्यांनाच वाचता येत नाही. पाऊस तोड्या शेंटरिंगच्या कामावरचा गडी. मग मला असं म्हणू द्या, शेंटरिंगच्या कामावरचा गड्यासाठी जर सर्वसामान्य पत्नी नटत असेल, तर अखिलकोट ब्रह्मांड चालक भगवान पंडितदेश पांडुरंग परमात्मा त्याच्या नावानं मंगळसूत्रनाम पवित्र तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये असताना आपण काय कमी नटावं? अरे तरुणांनी नटावं ते कीर्तनामध्ये नटावं, तरुणांनी नाचावं ते कीर्तनामध्ये नाचावं. परंतु हल्ली तरुण मंडळी कीर्तनात नाचत नाहीत आणि वरातीत नाचल्याशिवाय गायनाचे उडे, गायनाचे उडे आणि वरातीच्या पुढे. एकदा जर टाकली तर ते म्हणत असतात, अरे 100 रुपये घे पण कोंबडीचं टंगडं दिसलंच पाहिजे. यांचा उत्साह पाहून दुसरा मुलगा येतो, तो तर 100 काय 200 रुपये घे पण धनगरवाड्यात
कुसलाच पाहिजे. यांचा उत्साह पाहून नवरदेवची मेहुणी येते. मेहुणी म्हणते अरे 200 काय 1000 रुपये घे, पण रिक्षावाला आलाच पाहिजे. यांचा उत्साह पाहून नवरदेवचा बाप सुद्धा येतो, फेटा तुरतुरा नवे कपडे घालून. आणि नवरदेवचा बाप म्हणतो अरे 1000 काय 5000 रुपये घे, पण बाबरो बोललाच पाहिजे. अरे तरुणांनी नटावं ते कीर्तनामध्ये नटावं, तरुणांनी नाचावं ते दादा पार्थात परमार्थामध्येच नाचावं. तरुण भाग्यवंत नटहरी कीर्तनात, नटहरी कीर्तनात, नटहरी कीर्तनात. तरुण भाग्यवंत नटहरी कीर्तनात, नटहरी कीर्तनात, नटहरी कीर्तनात. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. नटण्याचा आणि नाचण्याचा परमार्थामध्ये अधिकार दादा त्याला आहे ज्याच्या भजनामध्ये आणि कीर्तनामध्ये प्रेम आहे. प्रेमयुक्त अंतःकरणानं जर दादा तुम्ही कीर्तनाची साधना करत असाल तर महाराज सांगतायत तुम्ही परमार्थामध्ये भरपूर नटू शकता. भगवंताला आवडेल तसा तुम्ही जर परमार्थ करत असाल तर एक दिवस तुम्ही भगवंतापर्यंत निश्चित रूपाने जाल. मग भक्तिरूपी साधना करत असताना ती भक्तिरूपी साधना तुम्ही कीर्तनाची करा, ती भक्तिरूपी साधना तुम्ही भजनाची करा, ती भक्तिरूपी साधना तुम्ही श्रवणाची करा. या कलियुगामध्ये तुम्हाला योग यागादी साधना करण्याची सुद्धा गरज पडणार नाही. कारण दादा या कलियुगामध्ये कलियुग इतकं बेकार आहे आणि इतकं कष्टोत्तर आहे की या कलियुगामध्ये तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवाला माऊली सांगतायत योगही करता येणार नाही, तपश्चर्याही करता येणार नाही. योग याग विद्धी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी धम्मधर्म. या कलियुगामध्ये तुम्हाला योगही साधना भगवंतापर्यंत कधीही घेऊन जाणार नाही. या कलियुगामध्ये तपश्चर्या ही साधना तुम्हाला भगवंतापर्यंत घेऊन जाणार नाही. या कलियुगामध्ये जर तुम्हाला भगवंतापर्यंत जाण्याची इच्छा असेल तर या कलियुगामध्ये भगवंतापर्यंत जाण्याकरता तुम्हाला कीर्तनाची साधनाच प्रेमाने करावी लागेल. महाराज सांगतायत अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये कलियुगामध्ये करावे कीर्तन, 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 कलियुगामध्ये करावे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतायत या कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर योग यागादी साधना करण्यापेक्षा कीर्तनाची साधना फक्त प्रेमानं करा.
ती कीर्तनाची साधना करत असताना, ती भजनाची साधना करत असताना किती प्रेमानं करावी. सिद्धेश्वर महाराजांनी जितकं प्रेमानं चाल म्हटली आहे, इतकं प्रेमानं ते भजन असलं पाहिजे. कलयुग माझे करावे कीर्तन, कलयुग माझे करावे कीर्तन. इतकं भजन प्रेमानं असावं. या कलियुगामध्ये तुम्हाला भगवंताची प्राप्ती दादा सहज होऊन जाईल. परंतु या कलियुगामध्ये आपण महाराजांना विचारू, प्रश्न महाराज, या कलियुगामध्ये या प्रत्येक जीवानं कीर्तनाची साधनाच का करावी. एखाद्या माणसाला वाटत असेल आम्ही या कलियुगामध्ये योग करावा, एखाद्याला वाटत असेल आम्ही या कलियुगामध्ये तपश्चर्या करावी. तुम्ही या लोकांना तपश्चर्या आणि योग ही साधना का करू देत नाही. आम्ही या कलियुगामध्ये कीर्तनाची साधनाच का करावी. समाजानं या कलियुगामध्ये कीर्तनच का ऐकावं. दादा मला असं वाटतंय सर्वसामान्य जीवानं या कलियुगामध्ये कीर्तन नित्य ऐकावं. त्याचं उत्तर असं आहे, मला असं वाटतंय या मृत्यू लोकामध्ये कुत्र हे कुत्र म्हणून जन्माला येतं आणि कुत्र म्हणूनच मरतं. बरोबर आहे, कीर्तन समजते ना. कुत्र हे कुत्र म्हणून जन्माला येतं आणि कुत्र म्हणूनच मरतं. की दादा तुम्ही असं कुठं पाहिलंय एखादं कुत्र माणसाच्या मौतीने मेलंय. कुत्र कधी माणसाच्या मौतीने मरतंय का. मी जाऊ का निघून इथून. हा काय वेदांतातला प्रश्न आहे का. बोला ना तुम्ही. कुत्र कधी माणसाच्या मौतीने मरतंय का. नाही. मग कुत्र जर माणसाच्या मौतीने मरत नसेल, कुत्र जर माणसाच्या मौतीने मरत नसेल तर माणसानं कुत्र्याच्या मौतीने मरावं का. माणसानं कुत्र्याच्या मौतीने मरू नये याच्याकरता करावे कीर्तन, याच्याकरता ऐकावे कीर्तन. मी असं म्हणेल गाढव हे गाढव म्हणून जन्माला येतं आणि गाढव म्हणूनच मरतं. की तुम्ही असं कुठं पाहिलंय एखादं गाढव आपली गटारीतली जागा सोडून बंगल्यामध्ये येऊन राहिलं. गाढव कधी आपली गटारीतली जागा सोडून बंगल्यामध्ये येऊन राहत. गाढव कधीही आपली गटारीतली जागा सोडून बंगल्यामध्ये येऊन राहत नाही. मग मला असं म्हणू द्या, गाढव जर आपली गटारीतली जागा सोडून बंगल्यामध्ये येऊन राहत नसेल तर बंगल्यातल्या गाढवानं आपली बंगल्यातली सुंदर चांगली जागा सोडून गटारीमध्ये जाऊन पडू नये याच्याकरता ऐकावे कीर्तन, याच्याकरता करावे कीर्तन. या कलियुगामध्ये माणसानं कीर्तनाची साधना प्रेमानं ऐकली पाहिजे. कीर्तनाची साधना दादा प्रेमानं केली पाहिजे. त्याचं कारण कलियुगाचं भविष्य इतकं वाईट आहे. कोरोनासारखे संकट यानंतर सुद्धा महाराष्ट्रावर भरपूर येणार आहे जगावर. त्या संकटाला आपल्याला तोंड द्यावंच लागणार आहे. हे कलियुगाचं भविष्य आहे. आणखी दादा या कलियुगामध्ये काय काय घटना घडतील ऐकायच्या तुम्हाला. या कलियुगामध्ये आपल्याला कीर्तन का करावं लागणार आहे. या कलियुगामध्ये आपल्याला तपश्चर्या किंवा योग का करता येणार नाही याचं भविष्य कलियुगातून ऐकून जा. ऐका कलीचे महिमान असत्यासी झाले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळन संता. ऐका करती हेळन संता. ऐका कली ऐका कलीचे महिमान असत्यासी रिझले जण, पापा देती अनुमोदन, करीती हेळण संतांचे. कोरोनासारखे संकट येतात त्याचं कारण माणसं या कलियुगामध्ये दादा चांगल्या लोकांना त्रास देतात. या कलियुगामध्ये माणसं दुर्जनाचा कैवार करतात. सज्जनाला या कलियुगामध्ये चांगलं कार्य करणाऱ्या माणसाला दादा या कलियुगामध्ये त्रास होतो.
चांगलं कार्य करायला तुम्ही हाती घ्या. तुमच्यावर संकट आल्याशिवाय राहणार नाही. दादा, हे कलियुगाचं भविष्य आहे हो. माणसं चांगल्या लोकांना त्रास देतात. काय झालं बघा, एकदा पुण्याचं कीर्तन संपल्यानंतर मी आमच्या शेवगावला एसटीनं प्रवास करून आमच्या घरी येत होतो. त्यावेळेला माझ्याकडे माझी स्वतंत्र गाडी नव्हती. त्यावेळेला मी एसटीनं प्रवास करत होतो. त्यावेळेला माझ्याकडे एसटी होती. कळला? विनोद कळालाच नाही, कारण विनोद कळायला सुद्धा 4G चालू लागतो. आमचे महाराज मंडळी रोज सांगत असतात कीर्तनात, काही विनोद लोकांना लवकर कळत नाहीत. नवरा बायको रस्त्यानं निघाली. नवरा बायको रस्त्यानं जात असताना बायको नवऱ्याला म्हटली, अहो मला खूप तहान लागली, एखादी बिस्लरी घ्या ना. बायको काय म्हणाली, मला खूप तहान लागली, एखादी बिस्लरी घ्या ना. नवरा म्हटला, हे बघ थोडंसं पुढं चाल. पुढे गेल्यानंतर पुढे फार मोठं हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये मी तुला बासुंदी चारतो. हॉटेलमध्ये बासुंदी चारतो म्हटल्यानंतर बायको म्हणाली, बापरे बाप, बासुंदी म्हटल्या माझ्या तोंडाला पाणी आलं. मग नवरा म्हटलं, पितेच. आता हाही विनोद बऱ्याच जणाला कळाला नसेल, मंडपाची वरून गेला असेल. काही विनोद लोकांना लवकर कळत नाहीत. एक मित्र रस्त्यानं निघाला. रस्त्यानं जात असताना त्याला समोरून येताना एक मित्र भेटला. समोरून येताना मित्र भेटल्यानंतर हा मित्र त्या मित्राला म्हटला, हे बघ माझ्या पिशवीमध्ये काय आहे हे जर तू मला सांगितलं तर पिशवीतले सगळे अंडे मी तुला देईल. तो काय म्हणाला, माझ्या पिशवीमध्ये काय आहे हे जर तू मला सांगितलं तर पिशवीतले सगळे अंडे मी तुला देईल. किती आहेत हे जर सांगितलं तर 8च्या 8 देईल. आणि कशाचे आहेत हे जर सांगितलं तर कोंबडी. आता हाही विनोद बऱ्याच जणाला कळाला नसेल. आता काय हाणून घेऊ का तुमच्या पुढं? विनोद कळत नाहीत. मी पुण्याचं कीर्तन संपून शेवगावला एसटीनं प्रवास करत येत असताना मला पापादिती अनुमोदन या पदासाठी बोलायचं आहे. एसटीनं प्रवास करून येत असताना माझ्याबरोबर आणखी 2 जण होते. एसटी गावाकडे येणारी शेवटची असल्यामुळे त्या एसटीमध्ये गर्दी खूप होती. म्हणून माझ्याबरोबरचा एक भजन्या ड्रायव्हरच्या शीटकडून चढला. त्याने आम्हाला बसण्याकरता 2 जणांचं शीट धरलं. 2 जणांचे शीट धरल्यानंतर आम्ही त्या शीटापर्यंत पोहोचलो. शीटापर्यंत पोहोचल्यानंतर आम्ही मोजून पाहिलं तर आम्ही 2 जण नव्हतो, आम्ही 3 जण होतो. ड्रायव्हरसह नाही, आमच्यासोबत भजनी मंडळ 3 जण होते. मग त्या 2 जणांच्या शीटवर आम्ही 3 जणांनी कशी तरी ॲडजस्टमेंट केली, कारण ॲडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी असं म्हणतात. मग त्या 2 जणांच्या शीटवर आम्ही 3 जणांनी ॲडजस्टमेंट केल्यानंतर त्या दोघांच्या शीटवर आमच्या 3घांची फिटिंग इतकी मस्त झाली की एक हल्ला की 3 हलायचे. आमची एसटी पुण्यावरून निघाली. पुण्यावरून एसटी निघाल्यानंतर एसटी शिरूरमध्ये आली. शिरूरमध्ये आल्यानंतर आमच्या एसटीमध्ये एक सरकार मान्य झालेला व्यक्ती चढला. हे सरकार मान्य कळतंय ना तुम्हाला? तुमच्याकडे नसेल हा माल. त्या एसटीमध्ये तो सरकार मान्य झालेले व्यक्ती आमच्या चढल्यानंतर तो दारू पिणारा व्यक्ती आमच्या शीटाच्या असा समोर उभा राहिला. आता शीटाच्या समोर उभा राहिल्यानंतर दारू पिणाऱ्याची अशी सवय असते की दादा आपण पेताडाला बोलायची गरज नसते. आपण एखाद्या पेताडाकडे सहज जरी पाहिलं, पेताडाकडे सहज रस्त्याने चालता जरी पाहिलं तर ते पेताड लगेच बोलायला सुरुवात करत असतं. मी त्या एसटीतल्या पेताडाकडे सहज पाहिलं. त्याच्याकडे सहज पाहिल्या त्याने मला जे हरी घातला. जे हरी महाराज. आता मी म्हटलं यानं दारू पिऊन कळून जे हरी घातलाय. मी म्हटलं जे हरी. तो म्हटला कीर्तनाला गेली होती का? मी म्हटलं नाही, मी तमाशाला गेलो होतो. तो म्हटला कीर्तन झालं कीच निघालात बुवा? मी म्हटलं हो. तो म्हटला भजनी मंडळ तुमच्या बरोबर दिसतंय. मी म्हटलं हो. तो म्हटलं मग महाराज मला थोडीशी जागा द्या ना. अरे मी म्हटलं त्या 2 जणांच्या शीटवर 3घांनी ॲडजस्टमेंट केली. मी म्हटलं बाबा जागा नाही. तो म्हटला नाही पण थोडंसं टिकू द्या ना. अरे मी म्हटलं बाबा जागा नाही. आता जागा नाही म्हटल्यानंतर त्याला राग आला. तर ते पेलेलंच होतं. राग आल्यानंतर मला म्हणू लागला, कंबर बांधून कीर्तन करता, नुसता लोकांना सांगता का जगाच्या गायला संतजी बुटी, मला थोडीशी जागा देत नाही, कशाची महाराज तुम्ही? अरे बाप रे बाप. असं म्हटल्यानंतर महाराज मला राग आला. मी उठलून त्याची गच्ची धरली. तशी माझ्यात ताकद नव्हती, पण 2 जणांचं प्रोटेक्शन होतं मला पाठीमागून. मी त्याची गच्ची धरल्यानंतर ते खाली बसलं. खाली बसल्यानंतर मलाही जरा बरं वाटलं. आणि बरं वाटल्यानंतर मी माझ्या एसटीतल्या लोकांकडे जरा कुतूहल नजरेने पाहिलं. दादा मला एसटीतल्या लोकांकडून अशी अपेक्षा होती की एसटीतल्या लोकांनी त्या पेताडाला म्हणायला पाहिजे होतं, अरे बाबा त्या महाराजांनी पुण्यामध्ये जागा धरली, तू त्या महाराजांना कशासाठी त्रास देतोस? 1.5 रुपयाची पिऊन आलास, तू त्या महाराजांना कशासाठी त्रास देतोस? असं एसटीतल्या लोकांनी
त्या पेताडाला म्हणायला पाहिजे होतं अशी माझी अपेक्षा होती. म्हणून मी माझ्या यष्टीतल्या लोकांकडे जरा कुतूहल नजरेने पाहिलं. परंतु यष्टीतल्या लोकांकडे पाहिल्यानंतर ते यष्टीतले लोक त्या पेताडाला तर काहीच नाही म्हटले, पण मलाच म्हटले, महाराज ते एक पेलेलं आहे, त्याला एक अक्कल नाही, तुम्हाला नाही का? पापा देती अनुमोदन करीती हेळण संतांचे. दादा, या कलियुगामध्ये माणसं चांगल्या लोकांनाच त्रास देणार आहेत, हे कलियुगाचं भविष्य. तुका म्हणे संता निंदितील खळ, तुका म्हणे संता निंदितील खळ, खेती काळ तोंड करोनिया, खेती काळ तोंड करोनिया. या मृत्यू लोकामध्ये समाज संतांची निंदा करेल, म्हणून या कलियुगामध्ये तुम्हाला पावसाळ्यात पावसाची वाट पाहावी लागेल आणि उन्हाळ्यामध्ये पाऊस जावा म्हणून देवाकडे साकडं घालावं लागेल. देवा, अरे आम्हाला उन्हाळ्यात पाऊस नको रे, आम्हाला पावसाळ्यात पाऊस पाहिजे आहे. या कलियुगामध्ये पावसाळ्यात पाऊस आपल्याला पाहावा लागतो आणि पावसाची वाट पाहावी लागते आणि उन्हाळ्यामध्ये पाऊस जावा म्हणून देवाकडे साकडं घालावं लागतं. त्याचं एकच कारण महाराजांनी दिले प्रमाण. समाज या कलियुगामध्ये संतांना त्रास देईल, दुर्जनाचा समाज या कलियुगामध्ये कैवार करेल. आणखी दादा, या कलियुगामध्ये या घटना घडतील. काय घडेल या कलियुगामध्ये? आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, साधु संत को कोई नहीं माने, दुर्जन को बहुमान. आई रे, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया. या कलियुगामध्ये माणसं चांगल्या लोकांना दादा त्रास देतील, हे कलियुगाचं भविष्य आहे. मी कीर्तन या कलियुगामध्ये आपण का करावं त्याच्यासाठी बोलतो आहे. या कलियुगामध्ये दादा आपल्याला कीर्तनाची साधनाच प्रेमानं करावी लागणार आहे. कलियुगाचं भविष्य पुढे ऐकून जा. विचारा तुम्ही भागवतकारांना, भागवतकार आपल्याला भागवत कथेमध्ये कलियुगाचं भविष्य सांगतील. अरे धर्म प्रवदितम तप प्रज्वलितम सत्यम च दूरे गताम पृथ्वी मंद फलान साधू सिदंती दुर्जनम प्रभवती प्राय प्रवृत्ती कलिही. या सगळ्या घटना दादा या कलियुगामध्ये घडताना तुम्हाला दिसतील. काय घडेल? धर्म प्रवदितम, धर्माचा प्रचार प्रसार कीर्तनकारांनी कितीही करू द्या, या कलियुगामध्ये समाजाला धर्म लवकर कळणार नाही हो. कशाला म्हणावं धर्म? धारणात धर्म इत्याव धर्मेन विद्रुता प्रजा, ही एक धर्माची व्याख्या आहे. चोदना लक्षणोर्थाय धर्माः, ही धर्माची दुसरी व्याख्या आहे. आणखी एक धर्माची व्याख्या मी सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाहेगव्हाण तालुका वडवणी जिल्हा बीड दिनांक 31 डिसेंबर 2020 ते 6 जानेवारी 2021. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.